नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये आपल्याला खडक पायरे खाण्यासाठी जायचं आहे। तर मित्रांनो, खडक पायरे कसे राहतात, कसे काय ते तुम्हाला बाकीच्यांना माहीत नसतं। म्हणजे जे गावाकडे राहतात, ग्रामीण भागाकडे राहतात त्यांना सर्व काही माहीत असतं, पण जे शहरी भागात राहतात, जे शहरामध्ये राहतात त्यांना काही माहीत राहत नाही जास्त प्रमाणात फळांचं। तर मित्रांनो, आता आपण जाऊ आणि तिथं कसे फळं आहेत, नेमके केवढले फळं राहतात, काही ते सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। तर मित्रांनो, आता आपण जाऊ आणि खडक पायरे जे आहेत ते आपण खोडूया, झाडावर चढू। तर मित्रांनो, ब्लॉग्समध्ये लागून राहा। तर मित्रांनो, हे पळसाचे पानं जे आम्ही घेतले आहेत आणि ह्या पळसाच्या पाण्याचा डोमा करायचा आहे आणि डोमा करून त्याच्यामध्ये आपण ते खडक पायरे जे आहेत ते आपल्याला डोम्यामध्ये काढायचे आहेत, म्हणजे खोडायचे आहेत। तर मित्रांनो, आता आपण जाऊ आणि झाडावर चढून खडक पायरे खोडू। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत खडक पायऱ्याजवळ। तर तुम्हाला हे खडक पायरा जे आहे ते दिसत असेल आणि त्याच्याच खाली तुम्हाला हा एक सोतकडा म्हणून एक वॉटरफॉल आहे। म्हणजे तो आता कडाच आहे, आता पाणी नाही, त्याच्यामुळं काही झोत पण पडत नाही, म्हणजे धबधबा पण पडत नाही। पण आता हे जे खडक आहे, एवढं मोठं खडक आहे आणि दोन्ही बाजूंना त्याच्या एकदम जबरदस्त, म्हणजे एकदम भारी असं खडक पायऱ्याचं झाड आहे, दोन्ही बाजूंनी एक एक। तर मित्रांनो, आता आपण त्यावर चढू आणि ते खडक पायऱ्याचे फ्रुट्स जे आहेत, जे फळं आहेत, ते आपण ह्या डोम्यामध्ये पाडूया आणि कसे राहतात ते काही मी सर्व तुम्हाला दाखवणार आहेत। तर व्हिडिओमध्ये लागून राहा। तर मित्रांनो, तुम्ही पाहिले असतील खडक पायऱ्यांचे फळं जे असतात ते कसे दिसतात ते। तर मित्रांनो, एकदम बारीकली असतात, एकदम बारीकली असतात, जेवढल्या गोट्या असतात त्या प्रकारचे असतात। तर मित्रांनो, तुम्हाला मी एक बार करीब माझी जवळून दाखवतो कसे असतात ते। हे पाहू शकता तुम्ही, हे आहेत खडक पायरे आणि हे माणसं हे खातात, खूप प्रमाणात हे खातात, म्हणजे गावाकडचे लोक जास्त प्रमाणात खातात आणि शहराकडच्या माणसांना तर हे काय असतं हे तर माहीतच नाही। तर मित्रांनो, पाहू तुम्ही बघितलेच हे खडक पायरे कसे असतात। तर हे खडक पायऱ्याचे फळं हे अशा प्रकारचे असतात आणि खूप माणसं खातात याला तसं तर। आणि हे थोडे कच्चे आहेत, म्हणजे जास्त प्रमाणात पिकलेले नाहीत, पण तरी फळं का कमी होते। तर मित्रांनो, खूप म्हणजे दिवसाच्या वेळेस पक्षी येतात ना, मग खूप पक्षी खातात, त्याच्यामुळे हे आता कमी असतात। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच। जय हिंद, वंदे मातरम।